संतोष बागल या, संतोष बागल या, लवकर या, लवकर या, मॅच थांबलाय, लवकर या, एक मॅच स्कोरिंग करा फक्त. दोन्ही संघाचे 12 मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत असं मी पकडतो. मला उंबरटे, हा, दोन्ही संघाचे 12 मॅन येत आहेत. राहुल पवार आणि दुसऱ्या बाजूला सूरज पवार ही सलामीची जोडी मैदानाच्या आत आहे. तर पहिले षटक त्यांच्या हातात दिलं जाते. गोलंदाज प्रशांत गोलंदाजी मार्कवर. दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन होते. राहुल पवार आणि दुसऱ्या बाजूला सूरज पवार ही जोडी मैदानाच्या आत. स्ट्राईकवर राहुल. तर पहिल्या षटक घेऊन प्रशांत. सकाळी त्यांनी कॅप घालूनच गोलंदाजी केली होती, आता सुद्धा. पहिला चेंडू अप्रतिम. इथे मात्र व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा वळतोय. चेंडू जातोय निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव जातोय. ह्या दुसऱ्या फेरीचा मॅच आहे. पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजी मार्क पर राईट हॅम ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. नितीन यांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्यांनी सूर मारला आणि चेंडू अडवला. अप्रतिम यष्टिरक्षण. दोन चेंडू सलग निर्धाव. पुन्हा एकदा प्रशांत राहुल. पंचांच्या भूमिकेत सादिक राजापूरकर आणि दुसऱ्या बाजूला उमेश केनी. सरबुंद्या टाकलेला चेंडू. यावेळी मात्र चेंडूला क्लिअर केला जात आहे. डीप विकेट कडून चेंडू उचलला जाईल, थ्रो केला जाईल. तोपर्यंत एक धाव. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. एक धाव ही फलकावर. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. पहिल्या सामन्यात खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झालाय. त्यांच्या समोर मात्र आता उंच पुरा सूरज. पेस ऑफ आहे आणि चेंडू पहा आल्यानंतर ज्या पद्धतीने त्याला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात खेळला गेला. चेंडू सीमा पार, चौकार. हा चेंडू खराब नव्हता, पण चेंडू ज्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन त्यांनी तो पंच केलाय, कौतुक करेल मी फलंदाज सूरजचा. पाचच्या सामन्यात चांगला सूर गवसला नव्हता, या सामन्यात आतापर्यंत चौकार खेचतोय. हो, याही पुन्हा एकदा मोठा फटका आणि सूरजच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर लागोपाठचे 2 चौकार. सूरज पवार ऑन फायर. लोअर फुलटॉस चेंडू होता, सिंगल नाही घेऊ दिला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 38 सर्कल मधून ती धाव घेऊन दिली नाहीये. पहिल्या षटक संपत्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकार 9. आपण पाहतात पृथ्वीराज चषक 2025 चं भव्य दिव्य आयोजन. यानंतर होणारा सामना तडवे विरुद्ध पळशी. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, जसे 5 षटक संपतील आपल्याला टॉस साठी यायचं आहे. जाऊया मैदानाच्या आत पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज. सामोर जाईल फलंदाज राहुल पवार. राहुलच्या बॅट मधून अजूनही ती फलंदाजी पाहायला मिळाली नाही, त्यासाठी जो ओळखला जातो. राहुलने अनेक वेळा या स्पर्धेमध्ये म्हणजे पृथ्वीराज चषकामध्ये जेव्हा जेव्हा राहुल येतो तेव्हा त्याच्याकडून खूप चांगली अपेक्षा असते प्रेक्षकांना. आणि दुसऱ्या बाजूला आता सूरज. सर बुंद्यात, परंतु तो पायचीत नाहीये, एलबीडब्ल्यू विकेट नाहीये.
त्यामुळे इकडे फलंदाज सुरक्षित आहे. लेग पाईच्या रूपानं ही धाव. नाहीतर पंचांचं बोट हे आकाशाकडे असतं लगेच, कारण प्लम बॉल होता, नो डाऊट. आता मात्र पुन्हा एकदा ज्याच्या पॅट मधून 2 चौकार निघाले, पाठच्या मॅच मध्ये काही धमकम दाखवली नव्हती, तो सूरज. हो, चांगला चेंडू मध्ये येणारा सिंगल मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठलाही दिसत नाहीये. नितीन चेंडू पर्यंत येत आहेत, थ्रो करतायत, तोपर्यंत एक धाव ही आरामात पूर्ण होईल. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 11. तडवे संघ इकडे थोडं थांबलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज पृथ्वीराज चषक 2025. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. राहुल पवारच्या बॅटवर चेंडू येतच नाही असं वाटतं. एकंदरीत बॅटला चेंडू ब्रश झाला, परंतु तो तेवढा चांगला कनेक्ट झाला नाही. गोलंदाजाचं कौतुक करेल मी इथे. मात्र सिद्धेश्वर कुरोली संघाचे गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात, कौतुक त्यांचं व्हायलाच हवं. कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळायला 3 चेंडू 3 सिंगल्स इकडे मात्र पाहायला मिळतात. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. एका बाजूला महावीर टीव्हीएस फायटर्स उंबरडे. हो 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 हो, चांगला चेंडू, डॉट बॉल. धावसंख्या आतापर्यंत स्थिरावलेली आहे ती 12 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी पाय पकडण्याचा प्रयत्न, तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण, कोणती धाव नाही, डॉट बॉल. 38 सर्कल मध्ये ज्या पद्धतीने बांधून ठेवलाय. मागच्या षटकामध्ये धावसंख्या होती 9, या षटकात 5 चेंडूत फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स सूरज. सूरज विरुद्ध सूरज हे बॅटल आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु सिंगल मेल. षटक क्रमांक 2 इकडे संपुष्टात येत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 13. 13 ऑन बोर्ड. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटक 13 धावा, 1 गडी बाद अजून नाही झाला नाहीये, तरी सुद्धा ज्या पद्धतीने बांधून ठेवलंय फलंदाजांना, कौतुक करेल मी गोलंदाजाचं. खास करून सूरजचं, त्यांनी या षटकात फक्त 4 धावा दिला. गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा प्रशांतवरच भरोसा ठेवला जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर सूरज. सूरजच्या बॅटचा विचार केला तर आतापर्यंत 10 धावेवर खेळतोय तो. सूरजला असे चेंडू तुम्ही दिले तर तो संध्याकाळपर्यंत असेच फटके खेळत राहील. षटकार. कारण तुम्ही हे जर तुम्ही चेंडू बाकीच्या खेळाडूंना टाकले तर कदाचित ते खेळणं इझी नसेल, पण सूरजचा विचार केला तर तो ज्या पद्धतीने त्याची शरीरयष्टी आहे त्याला ते चेंडू इझी मिळतात. म्हणजे शॉर्ट बॉल मध्ये तुम्ही अनेक चेंडू टाकू शकता. बॉडी लाईन गोलंदाजी जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही त्यापेक्षा एव्हरेज खेळाडूला करू शकता. परंतु सूरजच्या समोर हा जो मारा आहे तो थोडासा धोक्याचाच आहे. धावसंख्या विचार केला, मला वाटतं चेंडू गटारात गेलाय की काय, तिकडे भेटला नाही. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा आतापर्यंत. एकोणीस धावा फलकावर आहेत. पहिला षटकार आतापर्यंत सूरजच्या फळीतून या स्पर्धेमध्ये. दुसरा सामना खेळतोय सूरज आतापर्यंत. तर त्याच्यासमोर प्रशांत, मॅन ऑफ द मॅच आधीचा. लोअर फुलटा चेंडू होता, चांगला फटका आहे. तिकडे नितीन आहेत, नितीन चेंडू पर्यंत येत आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम फेकी. एकच धाव. एकाच ऍक्शन मध्ये तुम्ही जेव्हा थ्रो करता ना तेव्हा दुहेरीची जी स्पष्टता आहे ती कमी होऊन जाते. दुहेरीसाठी कोण धावतच नाही. मग राहुल पवार बॅक टू दी पवेलियन.
धावसंख्या फलकावरती 20. नवीन फलंदाज मैदानाच्या आत 5च्या सामन्याचा हिरो, ज्या खेळाडूंनी सामन्याचं चित्र पालटलं होतं, योगेश. त्यांनी सांगितलं होतं की माझ्या संघाचा माझ्यावर खूप मोठा विश्वास आहे आणि तो विश्वास या सामन्यात तो दाखवणार का, कारण त्याच्या समोर सूरज आहे. 5च्या सामन्यात सूरजला कोणताही सूर गवसला नव्हता. या सामन्यात सूरज आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. 2 चौकार 1 षटकार. इकडे मात्र चेंडू पायावर आदळतोय का, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र मेल. लेग बाईचा इशारा पंच सादिक राजापूरकर सरांचा. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर आहे 21. चेंडू झाले 4. दोन्ही पंचांनी आपल्या सांकेतिक खुणा दाखवल्या. हे चेंडू या स्पर्धेत वापरले जात आहेत, ते सुद्धा कस्टमाइज. छत्तीस धाव फलकावर आहेत. 4 चेंडू आतापर्यंत या षटकातील झाले. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढचा चेंडू नितीन. इकडे मात्र सिंगल मिळणार. फुल टॉस होता, लोअर फुल टॉस, परंतु 1च धाव. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 37 धावा. या षटकातील लास्ट बॉल आहे. म्हणजे नितीन यांनी 5च्या सामन्यापेक्षा या सामन्यात चांगली गोलंदाजी केलाय, कारण 1 विकेट, 2 विकेट्स आणि 8 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. लास्ट बॉल तो कशा पद्धतीने अंत करतील, कारण त्यांनी सुरुवात तर खूप चांगली केली होती, विकेटनी सुरुवात केली होती, अंत कसा करणार हे खूप महत्वाचं आहे या षटकाचा. या स्पर्धेतील या सर्वात मोठा षटकार, ये छक्का नाही, जसे हरीश पंड्या सर सांगतात, ये अठ्ठा आहे, अठ्ठा. स्कोर मूव्स ऑन 43. 43 धावा. 5च्या सामन्यात 19, या सामन्यात 14 धावांचं हे षटक. विकेट चालेत परंतु धावा गेलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि शेवटच्या 6 चेंडूवर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. लास्ट ओव्हर घेऊ. ओव्हर झाली ना सर? शेवटचं षटक कोणाकडे दिलं जात आहे ते लक्षात, मला वाटतं कोणाकडे दिलं जाईल हा शेवटचं षटक. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर आहे 43. 43 धावा. शेवटचे 6 चेंडू. शेवटचं षटक सोन्या. चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू वाढवलाय. धावचीची संधी नाही, थोडीशी घाई केली, जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला. 1 चोरटी धाव पूर्ण. दिवसा ढव्या केलेली धावेची चोरी. स्कोर मूव्ज ऑन 44. 44 धावा. वीरेंद्र सेहवाग यांचा जर्सी नंबर आणि तशीच फलंदाजी आज पोलाट करतोय. 3 षटकार 2 चौकार. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत. चेंडू सोडून दिलाय. का सोडला तो फलंदाजाला माईट. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सोन्या. सोन्या चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतो. शेवटचे 4 चेंडू. फलंदाजाला मात्र विचार करायला लावणारी गोलंदाजी. वाईट यॉर्कर पद्धतीचा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा राईट हाफ ओव्हर द विकेट. सोन्या सामोर जाईल फलंदाज सूरज. हो, यावी हा चेंडू वाईड आहे, खूप बाहेर निघाला, यावी जास्तच बाहेर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 45. 45 धावा. शेवटचे 4 चेंडू खूप महत्वाचे आहेत. 4 चेंडू मध्ये जर 2 मोठे फटके आले तर सामना रंगतदार आहे, कारण याआधी 57 धावा केल्या होत्या या सिद्धेश्वर कुरोलीने. घुटना टेक पत तमाशा देख, मला फटका खेळायचा होता परंतु यावी चेंडू सर हातात. बिग फिश इन नेट.
28 धावांची खेळी करून परततोय इथे मात्र फलंदाज सूरज. शेवटचे 3 चेंडू, लास्ट 3 बॉल्स, लास्ट बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. 1 धाव तो पूर्ण केली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असणार का? 1 धाव पूर्ण, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा या पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या फलकावर आहे 53 and 54 इज अ टार्गेट. चला पळशी संघ आणि तळवे संघ टॉस साठी आहे. पळशी संघ तळवे संघ दोन्ही कर्णधार आहेत. मी संभाजी सरांनाच विनंती करेन सर टॉस करून घ्यायचा या पुढच्या मॅचचा. उंबरठे गावचे उपसरपंच संभाजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तळवे विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पळशी. हे दोन्ही संघ इकडे उपस्थित आहेत आणि टॉस इकडे होतोय. आणि नाणेफेकीचा कॉल जातोय. पळशी संघ नाणेफेकीचा कॉल जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्यामुळे तळवे संघ आपणास प्रथम फलंदाजीसाठी त्यांनी निमंत्रित केलेलं आहे. या सामन्यानंतर लगेचच होणारा सामना तळवे विरुद्ध पळशी. हे दोन्ही संघ आमने सामने येतील आणि त्या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो नमस्कार. पृथ्वीराज चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या समोर सध्या सामना सुरू आहे. सिद्धेश्वर कुरोली विरुद्ध उंबर्डे TVS फायटर्स. आणि अपेक्षेप्रमाणे उंबर्डे संघानं कुरोली संघासमोर धावांचं लक्ष आहे. 54 विजयासाठी 55 धावांचं लक्ष. 53 झाले का? 53 धावा धाव फलकावरती लावल्या. 54 धावांची गरज 30 चेंडूंमध्ये. आतापर्यंतच्या आजच्या दिवसातला विचार केला तर सर्वाधिक टोटल तडवळे संघानं 70 धावांची धावसंख्या आतापर्यंत रचलेली आहे. आणि मैदानामध्ये पुन्हा एकदा कुरोली संघाचे 2 आघाडीचे सलामीवीर नितीन देशमुख आणि त्यांच्या सोबत आहेत प्रतीक. या ठिकाणी दोघांनाही विजयाच्या पार या ठिकाणी न्यायचं असेल तर दोघांनाही मैदानावरती थांबावं लागेल. समोर आहे तो नेहमीचा उंबर्डे संघाचा ओपनर गोलंदाज गणेश पवार. चेंडू पंचांकडे पंच त्या ठिकाणी सोपवत आहेत. एसटीच्या मागे राहुल पवार, सूरज पवार. सामन्याला होतीये सुरुवात विजयासाठी. 54 धावांचं लक्ष, 30 चेंडू. आजच्या दिवसातला पहिला हाफ आणि पृथ्वीराज चषक 2025 मधील आणि पहिल्या चेंडूवरती बाद होते. पहिली विकेट, मोठी विकेट. या ठिकाणी पहिला झटका सिद्धेश्वर कुरोली संघाला. एक मोठी विकेट या ठिकाणी मिळते आहे. ज्याची गरज होती उंबर्डे संघाला ते मात्र इथं साध्य होत आहे. गणेश पवारने टाकलेला हा चेंडू हा मात्र त्या ठिकाणी उत्कृष्ट झेल टिपला गेला.
आता मात्र मैदानात फलंदाज येतोय. फलंदाजाचं नाव सूरज. सूरज कडून संघाला अपेक्षा असेल, बघूया. आणि हा मात्र फुल टॉस चेंडू. पंचांचा निर्णय नेहमीप्रमाणे नो बॉलचा इशारा आणि निश्चित प्रमाणे फ्री हिट असेल ना. फ्री हिट. इथं कमबॅक केलं. गणेश पवारचं कौतुक करावं लागेल. चेंडू हातातून सुटला असेल कदाचित, त्याच्यानंतर मात्र कमबॅक केला. चांगला चेंडू, अतिशय धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू. कुठलीही धाव नाहीये. अवांतर धावा वाचवणं संघाला गरजेचं आहे. बघूया. पुन्हा एकदा तोच चेंडू टाकला, ब्लॉक हॉलचा चेंडू टाकला. एक धाव, चोरटी धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि आजच्या या स्पर्धेतला हा एक मोठा बडा मुकाबला या ठिकाणी आता सुरू आहे. महावीर टीव्हीएस फायटर्स उंबरडे वर्सेस कुरोली सिद्धेश्वर 11. वाह, काय कव्हर आहे, काय कव्हर आहे. टायमिंग 4 धावा. पृथ्वीराज चौकार. चोपन्न धावांचं मोठं लक्ष समोर ठेवून नितीन देशमुख या ठिकाणी आता वाटचाल करतायत. उत्कृष्ट फटकेबाजी. वाह, पुन्हा एकदा एक धावासाठी जात आहेत. दुसऱ्या धावेसाठी जाणार का तिथं. चांगलं क्षेत्ररक्षण गणेश. क्या बात आहे. या षटकातली चेंडू होत आहेत. 5 चेंडू. धावसंख्या होती ती 8. एक मात्र विकेट या ठिकाणी मोठी विकेट मिळवलेली आहे. या षटकातला शेवटचा चेंडू. सामना करतोय सूरज. पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु ब्लॉक होलचा चेंडू. सुरेख गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 1 बाद 8. अजूनही विजयासाठी 46 धावांची आवश्यकता. आता इथून पुढच्या 24 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज. इक्वेशन समीकरण प्रत्येक षटकानंतर बदलणार आहे. आणि सिद्धेश्वर कुर्ली संघाकडे अजूनही 9 विकेट्स आहेत हातामध्ये. आणि आता ठरल्याप्रमाणे उंबरडे संघाचा एक वेगवान गोलंदाज राहुल पवारच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. त्यांच्या समोर आहेत नितीन साहेब या ठिकाणी. नितीन सर, बघूया काय करतायत. क्षेत्ररक्षण अतिशय तगड. स्पर्धेचा पहिला दिवस. हो, अतिशय वेगवान सुरेख सोडून दिला आणि हा डॉट बॉल. फेअर डिलिव्हरी. अतिशय सुंदर गोलंदाजी, भेदक गोलंदाजीसाठी माहीर असणारा राहुल पवार. आणि इथं मात्र नाही. चेंडू गेला सीमा रेषा पर. हलगीवाले षटकार. चेंडूला दिला वेग आणि त्याला देखील तसाच फेकून दिला बाहेर नितीन देशमुख यांनी. चेंडू गेला 6 धावांसाठी मैदानाच्या खूप दूरपर्यंत आणि षटकार येतोय. षटकार, चौकार आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा तोच चान्स आहे. बघूया. आणि इथं मात्र सचिन कुठली चूक नाही. मोठा झटका, मोठा धक्का सिद्धेश्वर कुर्ली संघाला. सेट बॅट्समन नितीन
देशमुख या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातात. आता प्रशांत येतोय मैदानामध्ये. प्रशांत वरती आणि प्रशांतकडून अपेक्षा असेल सिद्धेश्वर कुरोली संघाला. दोन्ही संघाचा विचार केला तर 54 धावांचं लक्ष. उंबर्डे संघाचा विचार केला पहिल्या सामन्यामध्ये 30 धावा होत्या. योगेशने एकाएकी सामना पलटवून दिला. संघाची धावसंख्या अर्धशतकापार नेली. आता मात्र समाधानकारक. पुन्हा एकदा राहुल पवार ऑन फायर असं म्हणायला हरकत नाही. चेंडू होतात या षटकातील 4. अजूनही 2 चेंडू येणे बाकी. याच षटकातील भेदक मारा. एक धाव या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागेल. राहुल पवार यांच्या या षटकातला शेवटचा चेंडू. त्यांच्या या षटकामध्ये धावा आल्या 5 चेंडूंमध्ये 7 आणि एकूण धाव संख्या होतीये ती सिद्धेश्वर कुरोली संघाची 2 बाद 15. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि इथं मात्र झेल सुटतोय. एक धाव मात्र मिळते. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. धाव संख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16. विजयासाठी आता 18 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 38 धावा. आव्हान मोठं नाहीये, परंतु तेवढा बॉलिंगचा जर विचार केला, क्षेत्ररक्षणाचा विचार केला, उंबर्डे संघाकडे चांगले गोलंदाज आहेत आणि सिद्धेश्वर कुरोली संघाकडे चांगले फलंदाज आहेत. 18 चेंडू 38 धावा या अगोदर देखील कित्येक वेळा या मैदानावरती शक्य आहेत. कारण पाटा खेळपट्टी आहे, खेळपट्टी चांगली आहे. चेंडूचा विचार केला तर चेंडू मोठा आहे, आकाराला मोठा आहे, त्यामुळे चेंडू देखील तुमच्या टायमिंग वरती डिपेंड करतो. बॅट आणि बॉलचं कनेक्शन अतिशय महत्वाचं. जसं की वाईडचा इशारा. पंचांचा निर्णय या ठिकाणी निर्णायक भूमिका या निमित्तानं बजावली जाते. वाईड एक अतिरिक्त धाव. हो आणि पंचांचा निर्णय आला. विकेट. बॅटची कडा घेतली. सूरजला मात्र या ठिकाणी परतावं लागतंय, कारण बॅटची कडा घेतली. नाजूकसा हलकासा एच या ठिकाणी लागला आणि विकेट किपरनं कुठलीच चूक केली नाही आणि विकेट मात्र मिळते. विकेटच्या प्रतीक्षेत असणार उंबर्डेचा संघ. प्रेशर क्रिएट कसं करता येईल हे मात्र या ठिकाणी उंबर्डेचा संघ चांगला ओळखतो. अनेकदा या स्पर्धेच्या निमित्तानं तालुक्यामध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर अनेकदा पुढे आलेले आहेत. आज मात्र इथं एक गाव एक संघ आज पहिला हाफ इरळवाडी येथे पार पडतोय. फटका आणि इथं मात्र योगेश यांच्याकडून खराब क्षेत्ररक्षण. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी जाणार का? नाही जाणार. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव. धाव संख्या होती ती 18. विजयासाठी 16 चेंडू 36 धावा आणि बॅटची एक कडा लागली. स्लिप मधून चेंडू गेला 1 धावेसाठी. एक डिक्लेअर झोन आहे. सिद्धेश्वर कुरोलीचा प्रशांत आहे मैदानावरती. आता दुसरा त्याच्या सोबत आलाय, तो म्हणजे दत्ता. दोघांनाही इथून पुढची खेळाची जबाबदारी खेळावी लागेल. दोघांनाही माहिती आहे की आपल्याला आजच्या दिवसाचा हाफ क्लिअर करायचा आहे, तर आपल्याला मैदानावरती राहायचं आहे. सिंगल डबल काय आलं? खराब झाला का? सगळे एकसारखेच आहेत. ओहो हो, चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडला. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. हो, थोडीशी गडबड झाली आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव
देखील किती महत्वाची आहे ते आपल्याला माहिती आहे. प्रशांतला माहिती आहे एक धाव किती महत्वाची आहे. एक षटकार एक चौकार त्याचबरोबर आला पाहिजे. सूरजचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी. ओ हो हो, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपण पाहिलं. वेगवान गोलंदाजी आणि या षटकातले चेंडू होत आहेत 5. जसं आपण या क्रिकेटच्या मैदानामध्ये पुढे जातोय तसं प्रेशर दोन्ही संघावरती वाढलेलं. आणि पुन्हा एकदा झेल सुटला आणि इथं मात्र संधी आहे. नाही नाही, रनआउटची धावबा झाला असता, परंतु षटक मात्र संपतंय. या षटकात धावा फक्त आल्या 4 आणि धावसंख्या होती ती 20. विजयासाठी आता 12 चेंडू 34 धावांची गरज. 12 चेंडू 34 धावा. आव्हान मोठं आहे. षटकार चौकारांची तुफानी आतषबाजी पारी दोघांपैकी एकाला खेळावी लागेल तर तुम्ही विजयाच्या जवळपास जाल. यानंतर बघूया सामना रंगतदार स्थितीत पोहोचतोय. 2 ओव्हर्स महत्वाच्या आणि 34 धावा तितक्याच महत्वाच्या. पृथ्वीराज चषक 2025 मधला पहिला दिवस आणि आजच्या दिवसातला हा 5वा सामना या ठिकाणी आता सुरू आहे. पहिला हाफ आज 8 संघ प्रामुख्याने या ठिकाणी आलेत. आज उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेसाठी दूरध्वनीवरून शुभेच्छा संदेश नुकताच प्राप्त होतोय. ते या राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्याकडून. आणि रॅपिड चौकार मारलाय. काय प्रशांत, वाह. हो, तुम्ही नीट वाजवा, तुमच्याकडे लक्ष आहे. पुन्हा एकदा फटका खेळतोय लॉंगाच्या दिशेने. चौकार, वन बाउन्स चौकार. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. हो, 10 चेंडू 20 धावा. 10 चेंडू 26 धावा. प्रशांतचे इरादे स्पष्ट आहेत. मला आज या मैदानावरती खेळावं लागेल. सचिनला पण या ठिकाणी माहिती आहे की मला आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. संघासाठी धावून जावं लागेल. धावांना आवर घालावा लागेल. प्रशांतला बाद करायचंय अशी व्यूहरचना आखायची आहे. जास्त वेळ घेऊ नका, पटपट आवरा. अजून यानंतर एक सामना होणार आहे. यानंतरचा पुढचा सामना आहे पळशी विरुद्ध तडवळे. यानंतरचा सामना 10 चेंडू 26 धावांची आवश्यकता. काही होऊ शकतं. आमचे मित्र शाहरुख डांगे या ठिकाणी उपस्थित आहेत. अजय गोडसे या ठिकाणी उपस्थित आहेत. समालोचनामध्ये शाहरुख नेहमी सांगतात क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही अंदाज ला. आणि हा चौकार जातो बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज. वाह, हलगीवाले जोरात वाजवा की. 3 बाउंड्री मारले की वाजवा. सचिन पवार वरती दबाव वाढतोय. एकंदरीतच पाहिलं तर सलग बॅक टू बॅक 3 चौकार. आणि प्रशांत मात्र आज कमालीची बॅटिंग. सलग 3 चौकार खेचतोय. हा मात्र चेंडू गेला सीमारेषा पार. 6 धावांसाठी कमाल फलंदाजी करतोय प्रशांत. इरादे स्पष्ट आहेत, मला खेळायचंय. हलगीवाले 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता. कुठे मॅच होती, कुठे आणली. म्हणून आमचा शाहरुख नेहमी सांगतो प्रसाद सर क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं काही सांगता येत नाही. क्रिकेटचं समीकरण वेगळं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ हा असाच पुढे जात असतो. 8 चेंडू 16 धावा. हो, इथं मात्र सचिनचं कौतुक करेल मी, कारण समजदार, याला म्हणतात समजदार आणि सुरेख गोलंदाजी. स्वतःला सावरलं. एक चांगला चेंडूची गरज होती, चांगल्या चेंडूची गरज होती.
तिथं मात्र एकच धाव फक्त आली. धावा या षटकामध्ये येतात 19 आणि अजूनही एक चेंडू बाकी आहे. 7 चेंडू 15 धावा. तर मात्र एक आहे ना, ठीक आहे, एक धाव. आता समीकरण बदलत आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणी सांगू शकत नाही कुठल्या चेंडू पर्यंत कधी हा खेळ जाईल. कारण दोन्ही संघाला सर्वांच्या शुभेच्छा. दोन्ही संघाला वाटणार आहे आपल्याला जिंकायचं आहे. 6 चेंडू विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. 14 आव्हान मोठं नाहीये, परंतु पुढे गोलंदाज देखील तसे आहेत. क्षेत्ररक्षण तसं आहे. आव्हान मोठं नाही. 6 चेंडू 14 धावा या मैदानावरती अनेकदा झालेल्या आहेत, अनेकदा झालेल्या देखील नाहीत. सुपर ओव्हर पर्यंत अनेकदा सामने गेलेले आहेत. आपण अनेकदा पाहिलंय या मैदानावरती. पहिला दिवस गाजवलाय तो या दोन्ही संघांनी. तडवळे संघानं, आंधळी संघानं चांगला परफॉर्मन्स दिलाय. पळशी संघानं त्या ठिकाणी परफॉर्मन्स दिलाय. सगळे संघ या निमित्तानं आज खेळलेले आहेत. टू व्हीलर्स बुलेटची चावी हरवलेली आहे. आपल्यापैकी कोणाला सापडली तर इथं आणून द्या. कॉमेंट बॉक्स मध्ये कृपया कोणाला चावी सापडली बुलेटची तर ती आणून द्या. इथं टीममेट घेऊ नका, जरा लवकर. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. सूरज पवार मॅन फ्रॉम उंबर्डे आणि त्याच्याकडे आता गोलंदाजीची धुरा. समोर आहे तो प्रशांत. अनेकदा एकमेकांसमोर उभे टाकलेत सूरज पवार आणि त्याच्या समोर आहे तो प्रशांत. ज्या प्रशांतनं ही मॅच खेचून आणली आहे, ओढून आणली आहे. बघूया. आणि इथं मात्र वाह क्या बात है. सूरज पवार कौतुक कौतुक आणि कौतुक. सूरजचं काय गोलंदाजी, काय झेल टिपला राहुल पवार. वाह, अप्रतिम अप्रतिम झेल. आणि याला म्हणतात की टीम कोऑर्डिनेशन काय असतं. आपण जर पाहिलं तर खर तर कोणताही विजय हा एकट्याचा नसतो. त्यासाठी टीम एफर्ट्स महत्वाचा असतो. टीम एकत्र येऊन ज्यावेळेस खेळते त्यावेळेस विजय निश्चित असतो. इथं मात्र आपल्याला ते सांघिक कामगिरी ज्याला म्हणतात, सांघिक कामगिरीचा हा फायदा होत असतो. दबाव वाढला आता पुन्हा एकदा सिद्धेश्वर कुर्लीच्या संघावरती, कारण 5 चेंडू 14 धावांची गरज आहे. मी मगाशी सांगितलं धावा जास्त नाहीयेत, आव्हान मोठं नाहीये, परंतु विकेट देखील तुम्हाला गमवायची आहे नाही. उंबर्डे संघाला मात्र विकेटची गरज आहे, डॉट बॉलची गरज आहे. कुठल्याही परिस्थितीत संघाला थांबवायचं आहे. 5 चेंडू 14 धावा, अतिशय काटेकी टक्कर. अंगावरती काटे उभे राहत आहेत. बघूया. आणि पूर्तता होतीये. सूरज पवार जल्लोष होतोय. 4 चेंडू अजून बाकी आहेत. 2 चेंडू अतिशय निर्धाव. कुठलीही धाव नाहीये कुठल्याही प्रकारची. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लाईन लेंथ मात्र विसरले नाहीत. पुन्हा एकदा बॅट चिकट लागते आणि इथं एक डिक्लेअर झोन. पुन्हा एकदा यस, एक डिक्लेअर झोन मध्ये जातीये. एका धावेने फारसा फरक पडणार नाही उंबर्डे संघाला, परंतु आता 3 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. 2 षटकार महत्वपूर्ण असतील, चौकार महत्वपूर्ण असतील. बघूया. पुन्हा कौतुक आहे. बघूया इथं चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेनं आणि चौकार जातोय संघामध्ये. पोळ सरांच्या बॅटमधून निघालेला आत्ताचा फटका 4 धावा. आता 2 चेंडू मध्ये पाहिजेत 9 धावा.
सुरेख गोलंदाजी. कौतुक करायचं आहे, कौतुक. सूरज काय खेळलाय, काय बॉलिंग केली सूरज. सूरज खर तर आजच्या दिवसातला ज्यानं षटकार किंग ज्याला म्हणतात सूरज. आणि शेवटचा चेंडू विजयश्री मात्र खेचून आणली आहे. महावीर आणि विजय साकारला जातोय. वेल डन महावीर. टीव्हीएस फायटर्स उंबरडे टाळ्या वाजवा, हलगीवाले वाजवा. बस हलगीवाले. थँक्यू, धन्यवाद हलगी ग्रुप. आत्ताचा सामना अतिशय जबरदस्त काटेकी टक्कर झाली आणि या संपूर्ण खेळामध्ये आत्ताच्या सामन्यामध्ये विजयी ठरला